अभिमन्यू पवार यांची औसा येथे उपोषणस्थळी भेट. औसा. शेतकऱ्यांच्या सोयाबीनला 8,500 रुपयांचा हमी भाव द्या व शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी या मागणीसाठी अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सुजयकांत घाडगे यांनी बुधवार दि. 18 सप्टेंबर रोजी औसा तहसील कार्यालय समोर आमरण उपोषण सुरू केले आहे. सोयाबीन उत्पादक करणा या शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी भेदरला असताना त्यांच्या शेतमालाला चांगला दर देऊन आधार देण्याऐवजी केंद्र सरकार त्याची क्रूर चेष्टा करीत आहे. एकरी 24,000 रुपये खर्च येत असताना 22 ते 23,000 रुपये शेतकऱ्यांच्या पदरात पडत आहेत. त्यामुळे सोयाबीनला प्रति क्विंटल 8,500 रुपयांचा दर द्यावा. त्याचबरोबर कर्जबाजारीपणामुळे शेतकरी मेटाकुटीला आला असल्याने त्याची सरसकट संपूर्ण कर्जमाफी करावी या प्रमुख मागणीसाठी अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सुजयकांत घाडगे पाटील यांनी बुधवारी दि. 18 सप्टेंबरपासून औसा तहसील कार्यालय समोर उपोषणास बसले आहेत. जोपर्यंत मागण्या होत नाहीत तोपर्यंत माघार घेतली जाणार नाही असे घाडगे पाटील यांनी सांगत आहेत. सोमवार दि. 23 सप्टेंबर रोजी उपोषणाचा 6वा दिवस असून आज आमदार अभिमन्यू पवार यांनी छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सुजयकांत घाडगे पाटील यांच्या उपोषणाला भेट दिली आहे. यावेळी भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते. तुम्ही त्यांना भेट दिली काय आश्वासन? आपले अखिल भारतीय छावा संघटनेचे युवा नेते विजयकुमार घाडगे पाटील आणि आपले राम सूर्यवंशी या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत. त्यांची मागणी रास्त आहे. त्यांचं मागणे शेतकऱ्याच्या वतीनं ते बोलत आहेत. शेतकऱ्यांच्या सोयाबीनला 8,500 ते 10,000 भाव मिळावा अशी त्यांची मागणी आहे. आणि आमचीही मागणी आहे की शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने भाववाढ केली पाहिजे. पण अलीकडच्या काळामध्ये गेल्या 8 दिवसापूर्वी जो निर्णय झाला त्यामध्ये कच्च्या तेलावरचं आयात शुल्क 20% आपण लादलं. त्याचबरोबर आपण जे ऑइल आहे रिफाईंड ऑइल आहे किंवा पामतेल ज्याला म्हणतो आपण त्याच्यावरची कस्टम ड्युटी 12.5%वरून 35% केली. या दोन्हीचा परिणाम म्हणून आपल्या सोयाबीनचे भाव साधारणपणे 52-53 वाढलेले आहेत, वाढणारच आहेत. पण ह्यांची मागणी त्याच्यापेक्षा जास्त आहे. त्यामुळे त्यांची मागणी आम्ही सरकारपर्यंत पोचवू आणि भावांतर योजनेच्या अंतर्गत मध्य प्रदेशच्या धर्तीवर असं काय करता येते का याची विनंती आम्ही माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना करू एवढं मी त्यांना आश्वस्त केलेलं आहे. त्यांची तब्येती खारवली आहे. त्यांना मी विनंती केली की आपण तुमच्या मागं घ्यावं. आम्ही तुमच्यासोबत आहोत. सरकार शेतकऱ्यासोबत आहे. सरकार शेतकऱ्यावर सोडणार नाही असंही त्यांना आम्ही आश्वस्त केलेलं आहे. आपल्याही माध्यमातून त्यांना आमची विनंती आहे की आपण उपोषण मागं घ्यावं. आम्ही आपल्या बाजूने आहोत आणि शेतकऱ्याला न्याय कसा देता येईल आणि ते सोयाबीन कसं वाढता येईल. शेवटी बघा सोयाबीनची वाढ होत असताना म्हणजे भावाची वाढ होत असताना इकडे पेंड्याचे भाव वाढला नाही पाहिजे, कॅटपीटचा भाव नाही वाढला पाहिजे, इकडे तेलाचे भाव नाही वाढले पाहिजे. याचा समतोल साधला जावा लागतो. शेवटी जागतिक लेवलला कच्च्या तेलाचे भाव ठरत असतात. तिथेही समतोल आपला राखला जावा. शेवटी आपण ऑल इंटरनॅशनल लेवलला सह्या केल्या, टँकिल प्रस्ताव आपण स्वीकारलेला आहे. आपण ग्लोबलायझेशन पॉलिसी स्वीकारलेली आहे. त्यामुळं जागतिक लेवलला सुद्धा समतोल राखण्यासाठी अनेक गोष्टी विचार करून निर्णय घ्यावे लागतात. सरकार ते निर्णय घेईल. पण यांचं म्हणणं आहे की राज्य सरकारने आपला वाटा उचलावा आणि भावांतर योजना राबवावी मध्य प्रदेश धर्तीवर. त्याचाही आम्ही विचार नक्की आणि करू.